वर्धा जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दुभत्या गाई वाटप योजनेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आलाय। सुकळी येथील लाभार्थी शेतकरी रणजित मेश्राम यांना देण्यात आलेल्या 2 दुभत्या गायी घरी नेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत झाल्यानं संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। माहितीनुसार या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना 75% अनुदानावर 2 दुभत्या गायी देण्यात येतात। रणजित मेश्राम यांना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवड समिती समोर पुरवठादार डुकरे यांच्या मार्फत 2 गायी देण्यात आल्या। त्यावेळी संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गाय निरोगी असल्याचं प्रमाणपत्र दिले होते। मात्र गाय घरी नेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही गायींचा मृत्यू झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय। या घटनेनंतर शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी साखरे मॅडम व पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर तातडीने पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आले। दरम्यान प्रकरण दडपण्यासाठी शेतकऱ्याला एक नवीन गाय देण्यात आली असून दुसऱ्या गायीचा विमा मार्फत 20 दिवसात नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच या योजनेत शासनाकडून 1,40,000 रुपये अनुदान मिळत असतानाही शेतकऱ्यांकडून अतिरिक्त 20,000 रोख घेतल्याचेही समोर आले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व पुरवठादारावर कारवाई करावी अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केली आहे। वर्धा अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजना विशेष घटक अंतर्गत 75% अनुदानावर योजना चालते। त्याच्या माध्यमानं पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गायी वाटण्याचा काम येते। जो लाभार्थी आहे त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलून त्याला 75% अनुदानची जो रक्कम आहे त्यानुसार त्याला गायी देण्यात येते। पण एक सुकडीचा शेतकरी आहे मेश्राम म्हणून, रणजित मेश्राम म्हणून, त्या शेतकरीची संबंधित ठेकेदार आहे डुकरे म्हणून आणि संबंधित पशुसंवर्धन विभागचे अधिकारी आहे, त्यांनी थेट फसवणूक केली आहे। त्या शेतकरीचा या योजनेमध्ये नंबर लागला होता। त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलवण्यात आले आणि 2 गाय त्याला देण्यात आली। 1,40,000 रुपये किमतीची हे 2 गाय आहे। वरून त्याच्याकडून 20,000 रुपये घेण्यात आले आणि त्या शेतकरीची फसवणूक या पद्धतीनं करण्यात आली का तो शेतकरी जो होता ते गाय जो होता आपल्या घरी घेऊन गेला आणि दुसऱ्याच दिवशी ते दोनही गाय एका दमानं मरण पावल्या। तर हे गाय का बरं मरण पावली? ते शेतकरीवर दुखाचा डोंगर आला, त्याला मानसिक त्रास झाला। त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला संपर्क साधत तक्रार केली। संबंधित विभागचे अधिकारी आणि पुरवठादार यांनी तिथं जाऊन संबंधित दोन्ही मेलेल्या जो गाय आहे त्यांना तत्काळ गाडीमध्ये नेऊन पोस्टमॉर्टमसाठी नेऊन राहिलो असे सांगितले आणि एक नवीन गाय ते शेतकऱ्याला दिली आणि सांगितलं का दुसऱ्या गायचा तुम्हाला आम्ही 15-20 दिवसात विमा देऊ। पण एका दिवसात गाय मरण कशा पावल्या हे याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे, खूप मोठा भ्रष्टाचार आहे। ते गायची जो प्रकृती होती पहिलेच नाजूक होती असं या प्रकरणामुळे दिसून येते। आणि याच्यामध्ये चिंताजनक बाब सर्वात मोठी हे आहे का संबंधित खरेदीच्या वेळेस एक जबाबदार पशुसंवर्धन विभागाचे 1-2 अधिकारी राहते, त्याच्यामध्ये एक डॉक्टर राहते तज्ञ, आणि ते डॉक्टरनं योग्यता प्रमाणपत्र ते गायीचा देण्यात आलं होतं। त्यानंतरच ते योग्यता प्रमाणपत्राच्या आधारावर संबंधित लाभार्थी जो शेतकरी आहे त्यांनी ते गाय घेतली आणि घरी घेऊन गेला आणि अचानक मरण पावली। तर याच्यामध्ये हे सगळे पशुसंवर्धन विभागचे अधिकारी आणि हे कंत्राटदार यांची मिलीभगत आहे। हे लोक कमिशन घेते याच्यामध्ये सर्व लोक आणि शेतकऱ्याची फसवणूक करते। म्हणून याच्यामधून एक बाब लक्षात आली आहे का शेतकरी आत्महत्यासाठी जबाबदार जो प्रमुख कारण आहे त्यापैकी हेही एक कारण आहे। कारण की सरकार हे योजनाच्या वतीने अनुसूचित जाती जमातीचे जो शेतकरी आहे त्याला एक आधार देऊन राहिले जगासाठी का ते आपला गायीचा दूध काढून त्या गायीच्या दूधवर उदरनिर्वाह करू शकते। पण अशा प्रकारे त्याला फसवणूक करून जो गाय पहिलेपासून आजारी आहे ते गाय देऊन त्या शेतकरीचा जो आहे त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त कुठेतरी पशुसंवर्धन विभाग आणि असे भ्रष्टाचारी ठेकेदार करून राहिले। या मागणीचा आम्ही जो याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे या मागणीचा पत्र आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा यांना दिला आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की याच्यावर मी योग्य ते चौकशी एक समिती गठीत करत आहोत आणि याची पूर्ण चौकशी अहवाल आल्यावर मी प्रत्यक्ष याच्यावर कारवाई करू। आम्ही संबंधित पुरवठादार याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि जिल्हा पशुवर्धन विभागाचे जो संबंधित डॉक्टर आहे योग्यता प्रमाणपत्र देणारे आणि जबाबदार अधिकारी बसले आहे ज्यांच्या संमताने हे काम सुरू आहे त्याला तत्काळ निलंबन करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही जिल्हा परिषद सीओ यांना केली आहे
आणि असे अजून 10 ते 15 प्रकरण आमच्या हातात लागले आहे. त्याचेही समोर पुरावे सकट आम्ही जिल्हाधिकारी वर्धा आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्याकडे आम्ही तक्रार याची करणार आहोत. जवळपास हा रॅकेट 3 ते 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सक्रिय आहे. याच्यामध्ये आतापर्यंत कोट्यावधी रुपयाची गाय वितरण या विभागाच्या माध्यमाने अनुदानावर झाली आहे. संबंधित अनुदानाचा चेक हे पुरवठादार याला संबंधित विभाग थेट देतो आणि याच्यामध्ये सर्व्याचे कमिशन राहते प्रत्येक गायीच्या मागं. कारण की जो गायीची किंमत 50,000 40,000 आहे ते गायी या योजनेच्या अंतर्गत संबंधित पुरवठादार हे 90 हजारामध्ये 80 हजारामध्ये ते संबंधित शेतकऱ्याला त्याच्या मस्तकी मारून देते असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. याची चौकशी झाली पाहिजे. 3-4 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधीमधून हे पूर्ण भोंगड कारभार चालू आहे आणि याच्यामध्ये नागपूरमध्ये बसलेले विभागीय आयुक्त जो सतीश राजू आहे त्यांच्या मार्गदर्शनात हे सगळं घोटाळा चालते असं आतापर्यंत आम्हाला माहिती भेटली आहे. म्हणून याच्यावर चौकशी झाली पाहिजे. अन्यथा आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरासमोर जाऊन थेट सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहोत की शेतकऱ्याला तुम्ही हे योजनामार्फत सक्षम करून राहिले की हे योजनामध्ये त्यांची फसवणूक करून त्याला आत्महत्यासाठी प्रवृत्त करून राहिले. हे 2 पैकी एक आम्हाला उत्तर द्या. हे जबाब आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारण्यासाठी त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहोत.